दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज पत्रिका देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना म्हणजे घरातच सुरुवात केली कार्यक्रमाची, तेव्हा काहीतरी वेगळं असणार हे तुमच्या नक्की लक्षात आलेलं आहे. हो, आजचा दिवसही तसाच. म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येकाला आवडणारा असा हा क्षण असतो की संध्याकाळी 6:30 वाजता सगळं कुटुंब एकत्रित बसतं आणि मग सगळे एकत्र बसून हा कार्यक्रम बघतात. गेली 9 वर्ष, 9 वर्षापेक्षा जास्त सुरू असलेला प्रवास आणि प्रत्येक भागामध्ये एका कुटुंबातून आपण दुसऱ्या कुटुंबाकडे जातो आणि अनेक कुटुंब ज्या कार्यक्रमामुळे जोडली गेली आणि कितीतरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर नकळत प्रत्येक भागातून हसू उमटलं. असा आपला हा कौटुंबिक कार्यक्रम. आज जरा कुटुंब या विषयावरती मी खूप बोलतो आहे. मला माहिती आहे गेले खूप दिवस जाता येता वेगवेगळ्या वाहिन्यांवर तसंच इतरत्र सगळीकडे कुटुंब या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातं आहे. आणि आजचा दिवस प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाचा आहे, कारण महाराष्ट्रभर सर्वत्र कुटुंब हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला सहकुटुंब सगळ्यांनी मनात ठरवायचं आहे की थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट आम्ही बघणार आहोत. या चित्रपटाविषयी आणि या कुटुंबाचे प्रमुख, या कुटुंबाचे सर्वेसर्वा त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. हो, त्यांच्याच घरी त्यांना बोलतं करूया. स्वागत करूया महेश मांजरेकर आणि आमच्या वहिनी मेधा मांजरेकर यांना. नमस्कार वहिनी. कसं वाटतं हे वहिनी ऐकताना? हल्ली कोण म्हणतच नाही वहिनी, हे फक्त तुमच्याकडनंच ऐकायला मिळतं. काय करू. आणि मी वहिनी गेले अनेक दिवस अनेक जणांना म्हणतोय, अनेक जणींना म्हणतोय, पण आज पहिल्यांदा हा योग आला की होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. तर काय म्हणजे कशी होती संपूर्ण ही प्रोसेस, कशी होती कुटुंबाची? खूप छान होती. एकतर हा पिक्चर लिहिला गेला का वेगळ्या आहे. मला वाटतं ना की लहान गावात ना टॅलेंट हा ना खूप जेन्युइन टॅलेंट आहे. तो जो टॅलेंट आहे ना त्याला काय म्हणतात त्याला सोशल प्रेशरमुळे आलेलं टॅलेंट नाही की कॉम्पिटिशनचा टॅलेंट आहे. तो इनबॉर्न टॅलेंट आहे. एका कार्यक्रमात मी तो मिहीर सोनी नावाचा एक मुलगा बघितलेला, नॉन मराठी मुलगा, तो असा आला आणि जिंकला एकापेक्षा एकमध्ये. आणि नंतर मला तो राहायला डोक्यात, आय जस्ट फॉरगॉट अबाउट इट. आणि काही वर्षांनी नंतर मी असंच एक प्रोग्राम बघत होतो, मुलगी दिसली मला साताऱ्याची आणि मला तिचं इतकं आवडलं. तिचे आईवडील बसले तिथे, खूप एक्सपेक्टंट आहे. एक नोटीस केलं तिचा ना चेहरा खूप नाचत होता. ती नाचत तर चांगली होतीच पण ते राहिलं. समवेअर आय फेल्ट ना की ह्यांचं काय होणार आहे. ती फायनल 3मध्ये होती, मिहीर जिंकला होता. म्हटलं पुढे ह्यांना सायकोलॉजिकल किती प्रॉब्लेम होतं. एक ह्या लेवलचं सक्सेस मिळाल्यानंतर पुढे काहीच नाही. तर मला ऑलवेज वाटलं की ह्यांना आयुष्यात असं तरी वाटू दे की आम्हाला त्या कॉम्पिटिशनमुळे एक सिनेमा मिळाला. तेव्हा मी ठरवलेलं की एक सिनेमा या दोघांसाठी लिहायचा. मग गोष्ट सुचल्यावर मग मी होतोच त्या फायनलला, पण ही काही केल्यामुळे हिचं नाव आठवेना, गौरीचं. साताऱ्याची एवढं मला माहिती. मग कुठं शोधून आम्ही मिळवलं तर ती आली इथे आणि त्या मुलीला बघितल्या क्षणी मला वाटलेलं की ही परफेक्ट आहे. आणि
फक्त थोडीशी भीती होती की यांना नाचता तर चांगलं येतं, ॲक्टिंगचं काय. आणि म्हटलं त्यांना काम करून घ्यायला लागेल ना थोडी थोडी. हे ॲक्टर काय खूप ग्रेट नसेल, पण त्यांनी ना असा जो धक्का दिला ना, दे आर बेटर ॲक्टर्स अँड डान्सर्स. म्हणजे मी कित्येक वेळा तर सिद्धार्थला वीणाला मानसीला बोलवलं की हे काम करत असताना यांना ऑब्झर्व करा, यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळेल. अरे वा. ॲक्च्युली शिकायला मिळेल, कारण त्यांना काही इनिबिशन नव्हती. आणि तो परत तोच सिनेमा कुटुंबाचाच आहे. आणि मला कुठेतरी ते हवं होतं. म्हणजे मी वडाळ्याला आझादनगरमध्ये राहिलो, तिथे खूप असं कम्युनिटी लिव्हिंग होतं. भले असं प्रत्येकाचं घर वेगळं, समोर एक गार्डन असेल, तरी घरात संडेला असं दुपारी बसलो ना की आम्ही आरडाओरडा करायचो, बागू काकू हे पाठवा, हे काकू तुम्ही ते पाठवा. आम्हाला माहिती असेल कोणाच्या घरात काय होतं वासाने. आझादनगरमध्ये आता ते काही राहिलेलं नाही. ते थोडं थोडं तर कुठे जर का अजून जिवंत असेल तर एक गावकड्यात आहे. हे पण हे सगळं बालपण आझादनगरमध्येच गेलं. आझादनगर. आणि केवढं होतं ते कुटुंब तुमचं? म्हणजे आझादनगर जरा मी आझादनगरमध्ये आमच्याकडे 52 ब्लॉक्स होते. आणि तुम्ही भावंड किती? आम्ही 5 बहिणी आणि मी, म्हणजे 6 जण. आणि मग बाबा काय करायचे? बाबा क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट होते. पण एकटे कमावणारे बाबा. हो. आणि एवढं मोठं कुटुंब, पण कोणाला कधी कमी पडू दिलं नसेल? नाही नाही नाही, नंतर थोडं काय प्रॉब्लेम आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यात येतात तसे होते. पण काही नाही, आम्हाला आमचं बालपण मस्त धमाल मस्तीत गेलं. बाबांचा स्वभाव कसा असा? शांत? हिटलर. हां. हिटलर होते. मी कसं होतं, आमचं घर ओपन हाऊस. आमचं घर एक तर कॉलनी ओपन, तर आमचं घर सगळ्यात जास्त ओपन हाऊस. म्हणजे असे वडील गेले की आमच्या घरी सकाळी जो चहाचं भांडं गॅसवर चढलं की ते संध्याकाळी वडील येईपर्यंत खाली उतरायचं नाही. कायम आमच्या घरात कुठं ना कुठेतरी बसलेलं असायचं. पण दादा आले असं दा आले म्हणायला पण नाही लागायचं. दा म्हटल्यावर ना असे स्टॉप ब्लॉकमध्ये सगळे गायब व्हायचे घरात. रप कुणाची. तुमचं बालपण कुठलं? माझं चंद्रशेखर सोसायटी अंधेरी. आमचं पण सेम कल्चर होतं. पण कुटुंब या विषयावरती चित्रपट करावा हे म्हणजे काय माहिती ना, मी बऱ्याच माणसांना असं भेटलो जे म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आहे, पण ते मुलांना एक पैशाचं कमी पडू देत नाही. तशा एका वडिलांना मी विचारलं होतं, म्हटलं तू का म्हणले शाळेची बस तू का गेलीस, जवळ आहे ना शाळा. तो म्हणाला तसं नाही, इतर मुलं जातात ना, त्यांना तो एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊन जगू नये की आमच्या वडिलांना परवडत नाही म्हणून आम्ही बसली जात नाही, की आम्हाला ट्युशन नाही. तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स तो बाप त्यांना जाणूच देत. आणि तो त्याच्या बायकोला सांगतो की हे त्यांनी ठरवायचं नाही मुलांनी, त्यांना कसं प्रोव्हाइड करायचं मी बघेन, आय विल वर्क अ लिटल एक्स्ट्रा हार्ड. पण त्यांचा दोष नाही ना, ते आपल्या घरात जन्माला आलेत. पण खूप समंजस बोल. बरं असं पण नाही ते काय अगदी जुन्या पिक्चरमध्ये दाखवायचं जसं खायला नाही आहे, टोप असा करपला आहे खालून आणि मग असं ना ती गपचूप आई उगाच पोट भरल्याचं नाटक करते आणि मुलांना वाढते बिडते काही नाही, व्यवस्थित खातात पितात ती मुलं. फक्त काय तुझं टुगेदरनेस आहे. ज्या वेळेला त्या फॅमिलीवर एक संकट येतं त्यावेळेला ते अजिबात बिथरत नाहीत की घाबरत नाहीत. त्यावेळेला मुलं हा विचार करतात की आपल्याला आजपर्यंत वडिलांनी आपल्याला काही कमी पडू दिलं नाही ना, वी विल सी टू इट की वडिलांना काही कमी पडतं का नाही. सो दॅट होल फिलिंग, त्यात मला तो हवं होतं कुठेतरी, दॅट फॅमिली कमिंग टुगेदर. मी कोणाशी तरी बोलवतो, मी तेच म्हटलं की आपले तर राहिलेलं नाही आहे. आता ठीक आहे, आता सोसायटी चेंज झाली आहे. आजच्या एव्हरीबडी वॉन्ट्स अन इंडिपेंडेंट लाईफस्टाईल. 4 भाऊ असले की आधी घर मिळतं का बघतात, मग लग्न करतात. ठीक आहे, ते नथिंग रॉंग की दॅट इज प्रोग्रेस. पण मला असे किती 3 भाऊ आहेत, तिघांची लग्न 3 वेगळे राहिले, मग महिन्यात एकदा तरी एकत्र येतात का? नथिंग रॉंग ना. की आईवडिलांची बोललाच करे, गेल्या महिन्यात फोन केला होता तरी, म्हणजे 6-6 महिने एका शहरात राहून आईवडिलांना भेटलेले नाही आहेत. इट इज शॉकिंग. पण ती कुठेतरी दॅट टुगेदरनेस ना, तो वॉर्मथ गेलेला आहे. आणि तो भावाभावात तर काही हल्ली रिलेशन म्हणजे मी अजून जपलंय ते. या कुटुंब चित्रपटाच्या निमित्तानं किंवा त्या एकूण प्रोसेसमध्ये असं कुठला क्षण होता की जो खूप लक्षात ठेवा असं वाटला? मग कसं व्हायचं ना, मला का बरं वाटलं की त्यांना कोणी शिकवलंही नव्हतं. म्हणजे ह्या मुलांना नाही सुदेशनी त्यांना सांगितलं, नाही मी सांगितलं. पण पहिल्या दिवशी शूटिंगपासून ना मिहीरने आणि गौरीने वीणाला आणि जितूला कधीच काका किंवा काकू म्हटलं नाही किंवा मामी म्हटलं नाही. पहिल्या दिवसा शूटिंगपासून ते आजही त्यांना बाहेर भेटले तर ते आई बाबाच म्हणतात. तर ते इतकं. आणि म्हणजे ती गौरी तर मी सांगतो ना की तो जो समजला ॲक्टिंगचा,
म्हणजे NSD मधनं कोणी आलं ना, NSD मधनं किंवा लंडन स्कूल ऑफ ड्रॅमॅटिक्स त्यांना पण झेपणार नाही एवढं तिला समज आहे ॲक्टिंग. अरे सहज आहे, खूप खूप सहजता आहे तिच्यात. Ease आहे म्हणजे तिच्यात. खरंच असा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे. प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे. मला असं वाटतं की म्हणजे मीही अजून बघितलेला नसल्यामुळे लवकरात लवकर सहकुटुंब तो चित्रपट कधी बघेन असं मला झालेलं आहे. दुसरं कुटुंब इथे हजर झालेलं आहे. स्वागत करणार आहोत. वहिनी नमस्कार. नमस्ते. आणि सिद्धार्थजी नमस्कार. कसं वाटतंय? पहिलं अवघड वाटते कारण ही तुमची सून आहे आणि तुम्ही त्याला वहिनी म्हणताय. पण आता कार्यक्रमाचा एक भाग आहे त्यामुळे तुम्हाला म्हणणं भाग आहे. पण चांगलं वाटतं आणि कुटुंबाच्या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी होण्याचा असं काय मान मिळाला असं म्हणूया आणि ते बरं वाटतं खरं बरोबर. बरं इतका बिझी असतो कुटुंबासाठी वेळ देतो का? हो देतो, जेव्हा असतो घरी तेव्हा नाही, देतो. जेव्हा असतो तेव्हा देणारच ना. पण आता ठीक आहे, प्रोफेशनच असं असल्यानंतर ठीक आहे, तेवढी अंडरस्टँडिंग पण असेल. किती दिवस म्हणजे साधारणतः महिन्यातला किती वेळ देतो? आता स्वरा झाली आहे तेव्हापासून तर भरपूर म्हणजे असतो. आधी वेळ देत नव्हता? हा, आधी म्हणजे जास्तीत जास्त बिझी असायचा, पण जेवढा वेळ असायचा तेवढा प्रॉपर वेळ द्यायचा. तुमची भेट कुठली? आम्ही एका नाटकाच्या वेळी भेटलेलो. कुठलं ते? देवेंद्र सरांचं एक नाटक होतं, बरं. राम भरोसे. राम भरोसे. हां, मग त्यात तुम्ही काय करत होता? मी त्यासाठी ॲक्टिंग करत होते म्हणजे नाटकामध्ये. आणि मग तेव्हा आमची ओळख झाली आणि बस. मग त्यानंतर काय म्हणजे आधी आम्ही असं फ्रेंड्सच होतो. मग त्यानंतर सिद्धून विचारलं, मग विचार केला, मग लग्न केलं. काय सिद्धू हसला? कसं होतं की खूप चांगलं तुम्हाला सिद्धू सांगेल. मी तेव्हा ना माझं एकच नाटक आलेलं, तुमचा मुलगा करतो काय, नुकतंच. ते पण मला ॲक्सिडेंटली मिळालं की कोणाचा तरी प्रॉब्लेम झालेला. मग 26 जानेवारी नाटक ओपन होतंय. मग 8 दिवस अगोदर कोण पोर काय करे. मग देवेंद्र प्रेम सरांनी मला घेतला होता. त्यामुळे नाटकची प्रोसेस मला माहिती होती की नाटक असं घडतं. ते राम भरोसे नाटक होतं, ते त्याच्यात आलमी खूप चालत होत्या आणि मी त्यांचा खमका होतो ना की त्यांचा एक असतो ना. मग मी ऑडिशन घेणार आणि मग कोण कोण येत आहेत त्यांना. तर तेव्हा तृप्ती तिकडे आली होती. तर हिने जो परफॉर्मन्स दिला ना त्यात काहीच इनिमेशन नव्हते की बाबा म्हणजे परफॉर्मरसारखा परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे आवडली होती, ही मुलगी मस्त आहे. तर मग आवडली आपल्याला. एल्फिन्स्टन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून मी हिला प्रपोज केलं होतं. अरे किती लक्षात आहे. 10 जुलैला. कारण ही जर्नलिझम करत होती आणि ही नाटक करणार नव्हती. बर. आणि तो इथं शेवटचा दिवस होता आणि ती करत होती ना, त्यामुळे तिला ते ऍक्टिंग विक्टिंग नको. माझं क्षेत्र वेगळं. आधी मला सांग, तुझं बालपण कुठलं? माझं बालपण तसं मी गावी, जन्म गावी आहे माझा. हां, पण मग बाबा आई सगळे सगळे मुंबई, शिवडीला. शिवडीला एवढं घर होतं रे तुझं? 10 बाय 10 माणसात. ठीक आहे, काही हरकत नाही. तो महाल होता आपला. महाल म्हणजे मोठा होता. पण त्या तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचं कुटुंब हे किती जणांचं? 5 जणांचं कुटुंब. म्हणजे आई, बाबा आणि आम्ही 3 भाऊ. मग तुझा नंबर कितवा? मी तिसरा, मी लास्ट. तिसरा. बाबा काय करायचे? बाबा BMCत जॉबला होते, म्हणजे TB हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन होते. बरं. पण ते जेव्हा नोकरी करायचे एकटेच कमवायचे? पप्पा एकटेच कमवायचे, बाकी घरात कोणी कमवणार नव्हतं. पण तरी तुमच्या बाबांनी तुमचं कुटुंब आनंदी ठेवलं. खूप. ते दर दिवशी 1 तारखेला पगार व्हायचा, 1 किंवा 10 तारखेला पगार व्हायचा. त्या दिवशी ते आम्हाला सांगायचे की मी कमन कवडा आणणार आहे तुम्हाला आज. कमन कवडा? हां, कमन कवडा एक गोड वस्तू. बरं. मला जिलेबी प्रचंड आवडते, त्यामुळे ते संध्याकाळी ती रॅपर करून आणायचे आणि मग आम्हाला द्यायची. ते आम्हाला कमन कवडामध्ये जिलेबी आहे हे आम्हाला माहिती असायचं, पण ते नेहमी सांगायचे. मला सांग, कारण कुटुंब या चित्रपटामध्ये तुझी मॅजिक मामू ना, ही व्यक्तिरेखा आहे. हो. मामू मॅजिकचा मंत्रा करतो उलट्याला सुलटा, रंग काळ्याचा तांबडा, चालतो लाकडाचा बाकडा, खोक्याच्या पोरीला झाकून काढलाय नांगीचा खेकडा. काय झालं भाऊ? पोरं जवळ माझ्या इतकी चांगली नाचतात. तुमच्या बालपणी असा कोणी मॅजिक मामू होता का रे? हो, होता ना. माझे अशोक मामा नावाचे मामा होते, जे सत्यम टॉकीज आहे ना वरळीला, तिकडे त्यांचा सँडविचचा बिझनेस असायचा. म्हणजे सँडविच विकायचे. त्यात बंद झालं. पण ते जेव्हा घरी यायचे ना, एक तर त्यांच्याकडे चिल्लर सॉलिड असायची ना, तिथे आले की ते वाजायचं छान छान छान. आणि मला घाण सवय होती पैसे मागायची. मामा 4 आणे दे ना मामा. तर ते नेहमी जेव्हा यायचे ना तेव्हा माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायचे आणि आई मला नेहमी ओरडायची. म्हणजे
मी मामाकडे पैसे मागितले की माझी आई अशी बघत असायची माझ्याकडे, दे नको. मग मी इकडे तिकडे बघायचो आणि परी बघितलं तर आई अशीच असायची माझ्याकडे बघत. तर तो मामा माझ्या नेहमी लक्षात आहे. आणि तुला ही भूमिका साकारताना खूप मजा तर आली असेलच, ही व्यक्तिरेखा तू साकारलेली आहे. पण त्याआधी मला सांग, तुझ्या म्हणजे चित्रपटामध्ये तुझ्या बायकोची भूमिका कोणी साकारली? मानसी नाही. आणि आता मानसी, स्वागत आहे होम मिनिस्टरमध्ये. तर तू सांग तुझ्या व्यक्तिरेखेविषयी. मी ॲक्च्युली असं मी सगळीकडे एकच लाईन वापरते जी मी इथे पण वापरणार आहे, जी अशी आहे की मी नेहमी डान्स करत असते. यावेळेस मी जरा ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑल थँक्स टू महेश सर आणि सुरेश सर आणि द होल युनिट. आणि खूप मजा आली. एक वेगळाच अनुभव होता, कारण मी जे माझा एक वेगळाच फ्लो होता. मी सारखीच मी शोज करायचे, डान्स करायचे. म्हणजे डेफिनेटली मी चित्रपट केलेत आधी, पण एक हटके माझ्यासाठी सायरा किंवा कुटुंब हे इमेज ब्रेकर ठरेल हे नक्की. सिद्धू सेटवरती कसा असायचा, किंवा सिद्धूबद्दल आता तू सांग, किंवा या कुटुंबाबद्दल सांग, ज्या कुटुंबामध्ये तू या चित्रपटाच्या निमित्ताने रमलीस त्या कुटुंबाबद्दल सांग. हा खरंच खूप एक सपोर्टिव्ह आर्टिस्ट आहे. म्हणजे तो ना खूप सपोर्ट करतो, खूप पंपअप करतो. की कसं होतं की माझ्यासाठी म्हणजे ॲक्टिंग बेस जरी असलं तरी सायराला प्ले करणं खूप अवघड होतं माझ्यासाठी, बिकॉज एक तर ते मुस्लिम कॅरेक्टर आहे. काही म्हणजे डायलॉग्स बोलणं, आणि मी कसं नाही, मी थोडंसं सिरियल इंडस्ट्रीमध्ये पण मी काम करते, त्यामुळे मी खूप लाऊड करते. त्यामुळे महेश सर मला नेहमी ओरडायचे, सेटल कर सेटल कर सेटल कर. तर त्यावेळी सिद्धार्थ जाधव महेश सर जे काय बोलतात ते नीट ऐक नीट ऐक, हो ठीक आहे ठीक आहे करते मी करते, असं मी त्यांनी मला लावलं की नाही महेश सरांकडे बघते, जे करतात ना तसंच कर. आणि इट हॅज रिअली हेल्प्ड मी असं मला वाटतं. पण हा सिद्धू आहे, म्हणजे सिद्धार्थ जाधवपेक्षा हा सिद्धू आहे. आणि मलाच नाही तर लहान मुलांना सुद्धा, किंवा जी धमाल मस्ती आहे मी ऑफकोर्स ऑन स्क्रीन तर तुम्ही बघालच चित्रपटात, पण ऑफ स्क्रीन जे मी एक आमची जी सगळ्यांचीच केमिस्ट्री होती ती खरी होती, ती खोटी नव्हती. की हां बाबा मी चित्रपट करायला आलोय, सरांचा पिक्चर आहे तर आम्ही हां ठीक आहे चलो डायलॉग्स बोलो जाओ, असं नव्हतं ते. इट वॉज रिअल, एव्हरीथिंग वॉज रिअल. चालले वीर घेऊनी शिर चालले वीर अडवू कुणी नका, इरादा पक्का तो ते टाक पुन्हा धक्का. कुटुंब 31 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात. खूप आनंद आला. हा आणि आनंद मिळाला तुम्हाला. मी कम्फर्टेबल करून देणं हे खूप गरजेचं आहे, आणि विच इज रिअली प्लेड गुड रोल. किती छान. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. मला माहिती आहे वेळ संपत आलेली आहे, पण काय करणार की इतक्या छान रंगलेल्या गप्पा आहेत, कारण या कुटुंबामध्ये मी सुद्धा असा मिसळून गेलेलो आहे. तेव्हा या गप्पा अशाच सुरू ठेवूया. फक्त आजचा भाग इथे संपणार आहे.